काढला होता. आता एक ठराविक मुदत, मी तर म्हणेन आम्हाला जूनची मुदत मान्य नाही, आत्ताच्या आत्ता मुक्ती करा. ओके. आणि ते केलं नाही तर तुमच्या निवडणूक तुम्ही लावताय. आता निवडणूक काढून घेण्यासाठी म्हणून मी अर्जुनचा वायदा केलेला आहे. कारण नगरपालिका परिषद यांच्या त्याने आचारसंहिता लावली, म्हणजे तिकडे काय बोलायचंच नाहीये. आणि मग तिकडे जिंकल्याचा आविर्भाव केला, कारण मतचोरी हा विषय पोहोचला की तुमच्यापर्यंत. म्हणजे याचं खोटं बोलायचं. अजित पवार तर वेगळंच सांगतायत की आम्हाला जिंकायचं होतं म्हणून आम्ही कर्जमाफी बोलू, पण आम्हाला पण अडचणी आहे. आणि तुम्ही जर हातपाय हलवा ना, कोणाला सांगताय तुम्ही? अन्नदात्याला सांगताय. जो हातपाय हलवून सुद्धा आता आपत्ती अशी आली की तो हलवणारा हात त्याला कपाळावर मारून द्यावा लागतोय, त्याला तुम्ही सांगताय हातपाय हलव, मग तुम्ही काय हलवताय? सरकार हलवताय तर तुम्ही असं मला म्हणायचं. तुम्ही असं म्हणजे बद्दल असं म्हटलं अजित पवार तुम्ही सरकार हलवताय एवढंच माझं म्हणतो. पण आज तो शेतकरी हताशपणे बसलेला आहे. आज तुमचं कर्तव्य आहे की आणणाऱ्या शेतकऱ्याला आत्ता जर का या संकटाच्या काहीतून बाहेर काढलं नाही तर तो पुन्हा उभा कधी राहणार नाही. आणि म्हणून मी परत एकदा तुम्हाला वचन द्यायला आलेलो आहे की हे पॅकेज आता त्यांनी जाहीर केले ते तर आपल्याला मान्य नाहीच आहे, अजिबात नाही. पण निदान ते जाहीर केलंय ते तरी द्या ना. मध्ये ते काय बोलले होते की खरेदी केलेल्या जमिनीला 3.5 लाख रुपये मनरेगात देणार, 3.5 लाख रुपये. आणि मी त्यांना सांगितलं की ठीक आहे, आम्ही बाकीच्या मागण्या तुमच्या बाजूला ठेवतो, पण त्या 3.5 लाखाचे 1 लाख रुपये तरी दिवाळीच्या आत शेतकऱ्याच्या खात्यात टाका, बाकीचं पुढचं बघा. पण तेही नाही, हेही नाही. मनरेगा म्हणजे तुम्ही मेहनत करा, त्या मेहनतीचे रोजगार हमी योजना आहे ती, त्याचे पैसे तुम्हाला देणार. हे असं स्वतः खोटं बोलणारं, मतचोरी करणार. मतचोरी म्हणजे खोट्या थापा मारून पण मतांची चोरी आणि याद्यांमध्ये घोळ करून सुद्धा मतांची चोरी.